पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. हालेलुया 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 हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, हा जो मुलगा अगदी छोट्या वयामध्ये सगळ्या प्रकारच्या चुकामध्ये सापडलेला आहे. हालेलुया. त्या मुलाने मला सांगितलं एक एक मुलींना स्त्रियांना यांनी कशा पद्धतीने वापरून फेकून दिले. त्यातील काही मुलीने त्याला बोललेले एक एक वाक्यवर या मुलाने मला बोलले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रियानो, देवाचं वचन ऐकलेले हा मुलगा पुढच्या रिट्रीट मध्ये परत आला. त्यानंतरच्या रिट्रीट मध्ये पण मला हा मुलगा प्रार्थनेत आहे म्हणून दिसले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तिसरा रिट्रीट मध्ये परत मला दिसले. हालेलुया. शेवट हा मुलगा मला बोलले, फादर मी 2 रिट्रीट मध्ये मुद्दाम तुम्हाला भेटायला नाही आलो. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला भेटायची इच्छा नाही म्हणून नाही, दुसरा कोणाला तरी वेळ मिळत असेल तर त्यांना फायदा मिळू दे म्हणून मी तुम्हाला भेटायला नाही आलो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या मुलाने मला सांगितलं, फादर मी परदेशामध्ये अभ्यास करायला जाण्यासाठी मला संधी मिळावी म्हणून प्रार्थना करण्यासाठी मी इकडे आलो होतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी वाचन ऐकत असताना मला कळालं की मला आता परदेशी जाणे माझ्या आयुष्यातील पहिले मुद्दा नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. भारतामध्ये माझा आत्मा मी गमवत असेल तर परदेशामध्ये जाऊन माझा काही होणार नाही. हालेलुया. फादर कुठेतरी पवित्र आत्म्याने मला बोलले, तू परदेशात जायचा अगोदर तू पहिले माणूस बन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रियानो, हा मुलगा हळूहळू भरपूर प्रार्थना करतात. त्याचा एक मोठा भाऊ होता जो त्याचा खूप लाड करणारा आहे आणि त्याला दारू पाजवणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याने त्याच्या मोठा भावाला पाठवलं. आपण ते चुकीचं आहे. तुम्ही खरोखर माझ्यावर प्रयत्न करत असेल तर तुम्ही पण दारू सोडायचं, मी पण दारू सोडतो. हालेलुया. आपण जीवन सुधारून घेऊ. हालेलुया. 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 म्हणजे हा एक मुलगा देवाच्या जवळ आला, देवाचा ऐकले आणि त्याला जीवन मिळालं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाच्या जवळ यायला भेटणारा व्यक्ती धन्य. देवाचा ऐकायला संधी मिळणारा व्यक्ती धन्य आहे. देवाचे वचन ऐकणाऱ्या व्यक्तीमध्ये जीवन प्राप्ती मिळणार, जीवन मिळणार. हालेलुया. परम पवित्र संस्काराला हालेलुया. 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 तुम्ही अगोदर एखाद्या वेळी या साक्ष ऐकलेलं असेल. हालेलुया. एकदा मी गाडी चालवत आहे, तितक्यात एका बहिणीचा फोन आला. हालेलुया. त्या व्यक्तीने सांगितलं मला फादरांशीच बोलायचं आहे. सिस्टर लोक फोन अटेंड करत आहे. तिने सांगितलं नाही मला फादरांशीच बोलायचं. हालेलुया. मग सिस्टरांनी माझ्या कानाजवळ फोन पकडले आणि मी ऐकत आहे, मी गाडी चालवत आहे. त्या बहिणीला मी सांगितलं तुम्ही मराठी तरी बोला. तिने सांगितलं हिंदीमध्ये बोलले. तिने मला मराठी येत नाही तर मी कसं बोलू.
हालेलुया. पण तिने सांगितलं, फादर मला एक साक्ष द्यायचंय. मी तिला विचारलं, कसला साक्ष द्यायचंय? मी बरं झालं त्याचं साक्ष द्यायचंय. प्रेज द लॉर्ड. तू कुठे बरे झाले? मी अमलासमध्ये बरे झाले. तुला काय काय त्रास होते? हालेलुया. तिने सांगितलं, फादर माझा डायबिटीस कायम 500च्या वरती होते. प्रेज द लॉर्ड. मी अमलासमध्ये आलो, देवाचं वाचन ऐकलो. आता मला गोळीची सुद्धा गरज नाही. माझा डायबिटीस आता नॉर्मल झाला. हालेलुया. मी तिला विचारलं, तुला अमलासमध्ये रिट्रीट मराठीमध्ये आहे? हालेलुया. तिने सांगितलं, फादर पवित्रात्म्याने मला समजावून दिलं. हालेलुया. तुम्ही मराठीमध्ये बोललं तरी मला हिंदीमध्ये समजायला भेटले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. प्रियानो, देवाचा जवळ येणे आयुष्यातील नंबर 1 गोष्ट आहे. हालेलुया. देवाचा ऐकणे आशीर्वादित गोष्ट आहे. हालेलुया. ज्याद्वारे आपल्याला जीवन भेटणार. हालेलुया. या जीवनामध्ये तुम्ही जोपर्यंत जिवंत आहे, येशूसाठी काहीतरी करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. अगोदरच्या मध्ये मी कधीतरी बोललेली गोष्ट आहे, तरी परत बोलायला वाटत आहे म्हणून मी परत बोलतो. हालेलुया. एका बंधूने मला बोलले, फादर बेनी तुमच्या बिल्डिंगवर नवीन होत आहे, माझी इच्छा आहे जरा पंखा वगैरे स्पॉन्सर करावं म्हणून. मी त्यांना सांगितलं, पंखा नको, कारण कोणतरी देतो म्हणून बोललेलं आहे. मग त्या बंधूने मला बोलले, फादर मी बिल्डिंगला लागणारे ट्यूब आहे ते देतो, ट्यूबलाईट. मी सांगितलं नको, ते पण कोणतरी देतो म्हणून बोललेलं आहे. हालेलुया. हा बंधू थोडा निराश झाल्यासारखा झाला आणि त्याने मला बोलले, फादर मग मी एक काम करतो, मी तुमच्याकडे काहीतरी ठेवतो, तुम्हाला जे गरज आहे, जेव्हा गरज आहे तेव्हा तुम्ही वापरा. हालेलुया. आपले सिस्टर लोक अमलासमध्ये यायच्या अगोदर जेव्हा दुसरे सिस्टर लोक इकडे होते, त्यातील जे मदर सिस्टर आहे, मी त्या सिस्टरांच्याकडे ते रक्कम दिले आणि मी सिस्टरना सांगितलं, असा असा प्रकारे आजोबा जे आले त्यांनी माझ्याकडे हे दिलं, जेव्हा काहीतरी गरज आहे तेव्हा आपण वापरू म्हणून सांगत मी सिस्टरांच्याकडे दिलं. हालेलुया. एक दिवशी सिस्टर मला सांगितलं, फादर सर्व पैसा संपलेला आहे आणि तुम्ही तेव्हा दिलेला पैसा घेऊ का? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी सिस्टरना सांगितलं आपण घेऊ शकतो. प्रियानो, त्यानंतर काही दिवसामध्ये मी पुण्यामध्ये एका कार्यक्रमासाठी जाताना कोणतरी मला सांगितलं, फादर आमच्या ऑटोरिक्षामध्ये जरा एका ठिकाणी येणार का? मी येतो म्हणून बोललो, कुठे आहे काय आहे काय विचारलं नाही. एका घरी पोहोचल्यावर त्या घरी या आजोबाचा फोटो लावलेला बघितला. मी त्यांना विचारलं, हा माणूस कोण आहे? त्याने सांगितलं की आमचा पप्पा आहे. मी त्यांना सांगितलं मी त्यांना ओळखतो. त्याने मला विचारलं, तुम्ही कसं त्यांना ओळखता? हालेलुया. मी त्यांना सांगितलं की तुमचा पप्पा अमलासमध्ये रिट्रीटला आले होते आणि त्यांनी असा असा प्रकारच्या गोष्टी केली आहे आणि त्यांनी आमच्याकडे एक रक्कम दिली. हालेलुया. आणि अमुक तारखेला अमुक वेळेत मी सिस्टरना सांगितलं तुम्ही त्या पैसा घ्या, वापरा म्हणून. हालेलुया. प्रियानो, घरातील लोकांनी बोलले, फादर बरोबर त्यावेळी पप्पांचा जीव गेला.
हालेलुया. या पप्पानी देवासाठी काहीतरी केले, त्या गोष्टी त्यांचा जीव जायच्या वेळी देवानी आठवणीत ठेवलेला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अमलासमध्ये एक मोठा काम करून दिलेले एक व्यक्ती आहे. आयुष्यामध्ये कुठेतरी दारूच्या आहारीवर जाऊन त्या माणसाने एकदम चांगलं असं एक मरण आलं नाही. प्रेज द लॉर्ड. अमलाससाठी काम वर केले होते, तरी दुर्दैवाने दारूच्या आहारीवर होऊन मरण आलं. प्रेज द लॉर्ड. असं कोणाचा होऊ नये. कोणी दारुडी म्हणून मेलं तर ते देवाला बरं वाटणार नाही. हालेलुया. स्वर्गाला बरं वाटणार नाही. घरी राहणाऱ्या कोणालाही ती गोष्ट बरं वाटणार नाही. आमचा पप्पा मरायचे 1 वर्षापूर्वी दारू सोडलं होतं पण बोलायला पोरानं बरं वाटणार. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काल रात्री मी साखरच्या समोर असताना येशूने मला बोलले, अमुक व्यक्तीने हे जे काम केले होते अमलाससाठी ते मी माझ्या ध्यानात ठेवलेलं आहे. त्यांनी त्यांच्या आत्म्यासाठी आगाऊ हे काम करून ठेवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. पवित्र ग्रंथ आपल्याला सांगत आहे, तुम्ही केलेले चांगला काम विसरण्याचा एवढे देव कठीण नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रिया म्हणून जिवंत आहोत तोपर्यंत जितके चांगलं करता येते आपण करूया. परमेश्वर आठवण द्यावा. प्रभू तुम्हा बरोबर असो. मला तरी पायाच्या गुडघ्याच्या भागामध्ये जे ऍक्सिडेंट झालेला आहे त्याचा वाईट परिणाम ज्यांच्या गुडघ्यांवर आहे, पवित्र आत्मा त्यांना सुटका देत आहे. कफाचे खूप त्रास असलेल्या अनेकांना पवित्र आत्म्याने ऐकलेले वाचनाचा सामर्थ्याने बरे केलेला आहे. 2-3 वेळा बाळ राहिले आणि बाळ नष्ट झाले. या त्रासातून गेलेल्या एका मम्मीला पवित्र आत्मा आशीर्वादित करा. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.